हॅलो मानगाव, हॅलो, एनर्जी संपली का? कोणी काही बोलत नाही आहेत. हॅलो म्हटलं. व्हेरी गुड. आदरणीय निकम संस्थेचे चेअरमन डॉक्टर मदन निकम, इतर ट्रस्टी, विद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता कोकटे, प्रिय पालकवर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचे व त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करू इच्छितो की या माणगाव सारख्या भागामध्ये 1970 सालापासून त्यांनी ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला स्टेट बोर्ड होता आणि आज त्यांना स्टेट बोर्डचं रूपांतर त्यांनी अथक परिश्रमातून CBSE बोर्डात केलं. याबद्दल मी संस्थेच्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे, सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, सर्वांना वाटतं की CBSE बोर्ड श्रेष्ठ की राज्यस्तरीय बोर्ड श्रेष्ठ. दोन्हीही बोर्ड चांगले आहेत. त्यांची आपापल्या जागी ते योग्य ठिकाणी आहेत. जर आपल्याला परवडणारे शिक्षण पाहिजे असेल आणि राज्यातच राहायचं असेल, इथेच कार्य करायचं असेल, तर स्टेट बोर्ड निश्चितच चांगले आहे. परंतु ज्या लोकांना देशभर फिरायचं असेल, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, तर मग मात्र तुम्हाला CBSE बोर्डाची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल, नीट, जी, UPSC, तर मात्र तुम्हाला निश्चितपणे CBSE बोर्डाकडे धाव घ्यावी लागेल. कारण CBSE बोर्डाचा जो सिलेबस आहे तो स्टँडर्डाइज सिलेबस आहे, होलिस्टिक सिलेबस आहे, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता आहे. भारतातल्याच नव्हे तर जगातल्या कित्येक विद्यापीठांमध्ये CBSE बोर्डाच्या मुलांना प्राधान्य दिलं जातं. मित्रांनो, बोर्ड हे त्याच्या जागेवर आहे. परंतु आज आपल्या देशाची शिक्षण अवस्था काय आहे, काय मानांकन आहेत? आज जगामध्ये टॉपची युनिव्हर्सिटी जी आहे ती MIT युनिव्हर्सिटी USA. त्यानंतर दुसऱ्या दर्जाची युनिव्हर्सिटी आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. त्यानंतर केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड, बोस्टन इत्यादी युनिव्हर्सिटीचा नंबर लागतो. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये भारतातल्या युनिव्हर्सिटी कुठे स्टँड करतात? भारतातली IIT दिल्ली या 2026 साठी जे मानांकन केलेलं आहे SQ दर्जाचं, त्याच्यामध्ये IIT दिल्लीचं मानांकन आहे 123 नंबर. आणि बाकी ज्या इन्स्टिट्यूट आहे IIT, IIMs ते त्याच्या पुढे आहेत. म्हणजे 100च्या आत आज भारतातली एकही युनिव्हर्सिटी नाही. तेव्हा विचार करा, आपल्या शिक्षणाचा दर्जा हा काय आहे? हा दर्जा पहिल्यापासून आहेत का? नाही. जर आपण भूतकाळामध्ये डोकावलं, इसवी 800 वर्षापूर्वी भारतामध्ये एक युनिव्हर्सिटी होती, त्याचं नाव होतं तक्षशिला. आणि ही तक्षशिला युनिव्हर्सिटी जगामध्ये प्रसिद्ध होती. तक्षशिला युनिव्हर्सिटीची कॅपॅसिटी होती 10,500 विद्यार्थी. आणि या 10,000
500 जागांसाठी जवळजवळ 1,25,000 विद्यार्थी जगभरातून या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला यायचे आणि त्यातील फक्त 10,500 मुलांना ॲडमिशन मिळायची. मग 1,15,000 मुले कुठे जात होती? या 1,15,000 मुलांना सामावून घेण्यासाठी तक्षशिलाच्या आसपास जवळजवळ 100 युनिव्हर्सिटी होती आणि बाकीचे सर्व विद्यार्थी या 100 युनिव्हर्सिटीमध्ये सामावल्या जायचे. हे आपल्या देशाचं एज्युकेशन होतं. इसवी सन नंतर आपल्या देशामध्ये नालंदा विद्यापीठ आलं. तक्षशिला विद्यापीठ जवळजवळ इसवी सन नंतर 500 वर्ष चाललं आणि मग त्याचा नामशेष झाला. परकीय आक्रमणांनी आपल्या शिक्षणाचा ऱ्हास झाला. तरीही पण आपलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार होतं. तक्षशिलामध्ये 200 प्राध्यापक होते आणि 64 विषय शिकवले जायचे. 64 सब्जेक्ट्स. बघा काय प्रकारचं नॉलेज होतं. 1800 साली म्हणजे 225 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी या राष्ट्राचा सर्वे केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या देशाचा लिटरसी रेट जो होता हा 90% वर होता. मद्रास प्रोव्हिन्स, त्यावेळेस तामिळनाडू, महाराष्ट्र अशा प्रकारचे राज्य नव्हते. मद्रास प्रांत, मुंबई प्रांत, कोलकाता प्रांत अशा प्रकार, ईशान्य प्रांत, मध्य प्रांत आणि या सगळ्यांचे लिटरसी रेट 94 ते 100% घरामध्ये होते. ॲव्हरेज हा 95% वर होता. मग तुम्ही म्हणाल की मग हे एज्युकेशन गेलं कुठं? इंग्रजांनी जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा त्यांनी हा रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सबमिट केला आणि त्यांनी सांगितलं की जर भारताला तोडायचं असेल, भारतावर राज्य करायचं असेल तर भारताच्या एज्युकेशन सिस्टमवर हल्ला करावा लागेल. आणि त्यांनी पद्धतशीरपणे आपल्या देशाची शिक्षण प्रणाली नष्ट केली. 1932 सालापासून 1930 साली पहिली इंग्रजी शाळेची स्थापना झाली आणि 1935 पासून या देशामध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू झालं. पहिले या देशामध्ये शेकडो मातृभाषेमधून शिक्षण दिलं जायचं, ते बंद होऊन ते सर्व शिक्षण इंग्रजीतून सुरू झालं. तुम्ही म्हणणार की या शाळा होत्या कुठे? 90% लिटरसी होती कुठून? तर आपल्या देशामध्ये जे शिक्षण होतं ते प्रामुख्याने पाठशाळा, गुरुकुल आणि मदरसे यांच्या माध्यमातून व्हायचं. प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असायचं आणि त्या मंदिरातून हे एज्युकेशन चालायचं आणि त्या मंदिरातून अशा प्रकारचं एज्युकेशन द्यायचं की एज्युकेशन घेतलेला मुलगा हा स्वतःच्या पायावर उभा राहायचा. पण आजचं जे आपलं एज्युकेशन आहे, MA झालेला मुलगा किंवा इव्हन आज आपण बघतो बीटेक झालेला मुलगा सुद्धा फिरून राहिलेला आहे, जॉबलेस आहे आणि जॉब जर मिळाला नाही तर काय करायचं? काही लोक आत्महत्या करायला लागलेले आहे, हताश झालेले आहे. ही आपली शिक्षण प्रणाली आहे. मित्रांनो, मी लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं कंबन कवीचं. कुठल्याही देशाचे महात्म्य हे त्या देशामध्ये किती धनधान्य पिकतात, त्या देशामध्ये किती भौतिक वैभव लखलखते यावर अवलंबून नसून त्या देशामध्ये किती सच्छील आणि गुणवान नागरिक जन्मतात यावर अवलंबून असते. आणि गुणवान सच्छील नागरिक निर्माण व्हायची असेल तर त्याच्यासाठी तक्षशिला आणि नालंदा असल्या विद्यापीठांची आपल्याला गरज आहे. आपला
सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे, विविध कला आपल्याकडे आहे. आज आपल्याला मॉडर्न एज्युकेशन आणि एन्शियंट एज्युकेशन या दोघांची सांगड घालायची आहे. आणि बघा, आपलं एज्युकेशन इंग्रजांनी संपवलं आणि 1882 साली परत सर्वे झाला आणि त्यामध्ये भारताचा लिटरसी रेट होता 3%, फक्त 3%. 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि भारताचा लिटरसी रेट होता 12%. आणि तो आपण इम्प्रूव्ह करू करू 2011 मध्ये भारताचा लिटरसी रेट होता 74% आणि आज जर आपण 2025 मध्ये चेक जर केला तर कदाचित तो 80% आसपास येईल. परंतु मित्रांनो, आज जर आपण जगात बघितलं, भारत हे विकसनशील राष्ट्र आहे, विकसित राष्ट्र नाही आहे. अमेरिका, रशिया, चायना, जर्मनी, कॅनडा, जपान, इंग्लंड, फ्रान्स यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण खूप मागे आहोत. आणि म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक प्लॅन बनवलेला आहे आणि तो आहे 2047 विकसित भारत. आणि ही आपली संकल्पना आहे. आपल्याला सगळ्यांना अलाइन करायचं आहे 2047चा विकसित भारत. मित्रांनो, आपल्या देशाचं एक खूप मोठं पॉवर आहे. आज बहुतांश राष्ट्रामध्ये जी पॉप्युलेशन आहे ती जवळपास म्हातारी झालेली आहे. आणि आपल्या देशाचं सामर्थ्य आहे की आपल्या देशाची पॉप्युलेशन हे मिडल एज आहे, म्हणजे यंग पॉप्युलेशन आहे. आणि यंग पॉप्युलेशन असल्यामुळे आपण जे हे विजन पकडलेलं आहे 2020 ते 2047 या 27 वर्षामध्ये, आताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, सोने की चिडिया बसती थी. ही सोने की चिडिया आपल्याला वापस आणायचं आहे 2047 मध्ये. 2047 मध्ये आपल्याला विश्वगुरु बनायचं आहे, विकसित भारत बनायचा आहे, आत्मनिर्भर भारत बनायचा आहे. आणि या गोष्टी जर आपल्याला मिळवायचं असेल तर सरकारने 2020 साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची स्थापना केलेली आहे. आणि या पॉलिसीच्या माध्यमातून आपण 2047 पर्यंत कसा विकास करायचं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. CBSE सिलेबस हा लवचिक सिलेबस आहे. दरवर्षी किंवा सातत्याने ते आपल्या करिक्युलम मध्ये बदल करत असतात. आणि आज PM श्री विद्यालयाची स्थापना झालेली आहे आणि या माध्यमातून या विद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये त्यांनी मूळ भर दिलेला आहे प्रोफेशनल एज्युकेशन अँड वोकेशनल एज्युकेशन. म्हणजे आपल्या देशातल्या कुठल्याही शाळातून, कुठल्याही विद्यालयातून 10वी 12वी पास झालेला मुलगा हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. 12वी होऊन जरी पास शाळेतून किंवा विद्यालयातून तो बाहेर पडला तर त्याला नोकरी जरी करता नाही आली तरी त्याला त्याचा स्वतःचा उद्योग करता आला पाहिजे. मित्रांनो, मला हे म्हणायचे आहे की शाळेचा सगळ्यात पहिले भर असला पाहिजे. आपल्याला एम्प्लॉई तयार करायचे नाही आहे तर आपल्याला उद्योजक तयार करायचे आहे. पालकांनी सुद्धा हा विचार करावा. फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर हेच करिअर नाही तर असंख्य करिअर, असंख्य संधी आपली वाट बघत आहे. आणि म्हणूनच मला पालकांना नम्र विनंती आहे की तुमचे जे पाल्य आहे ते 2047च्या विकसित भारताचे भावी नागरिक होणार आहेत. देशाच्या विकासाला त्यांचा खूप मोठा हातभार लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या पाल्यांकडे बघावे. उगाचच त्यांचे
नाहक हट्ट पुरवू नये, त्यांच्यावर नीट लक्ष द्यावे, केवळ शाळांनीच लक्ष द्याव्या आणि शाळेमध्ये टाकून ही शाळेची जबाबदारी आहे हे लक्षात न घेता सर्व पालकांनी, आई आणि वडिलांनी दोघांनी सुद्धा मुलाची नीट संगोपन करून त्याच्यामध्ये आत्मविश्वास भरायचा आहे, त्याचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक असा समग्र विकास करायचा आहे. शेवटी मला हेच सांगायचं आहे, बोर्ड हे कोणतेही असो, कुठलेही असो, त्याचा तुम्ही कसा, केव्हा आणि कुठे वापर करून घेता हे याच्यावर अवलंबून आहे. जाता जाता मला एकच सांगावंसं वाटतं, मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.